परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. स्वर्गीय राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीनं त्यांच्या 56व्या जयंतीनिमित्तानं प्रेमदान चौकातील अवधूत बंगल्यावर कार्यक्रम पार पडलाय. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानदेव पांडोळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती यांची उपस्थिती होती. स्वागत आणि प्रास्ताविक मित्रमंडळाचे समन्वयक किशोर मरकड यांनी केलं, तर सर्वांचे आभार सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शिवाजीराव राजळे यांनी मानले. राजीव राजळे हे स्वतः आर्किटेक्चर कल्पक विचारांची वैचारिक भूमिका जपणारे आणि ऐतिहासिक वास्तू तसेच पर्यटनाची जाण असणारे नेते होते. आज जर ते असते तर नगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा त्यांनी जपला असता. एवढंच नाही तर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळाली असती, असं प्रतिपादन इतिहास संशोधक डॉक्टर प्राध्यापक नवनाथ वाभळ यांनी केलंय. असा चतुरस्र माणूस होणे नाही, कारण कुठल्याही क्षेत्रात अभ्यास, पण नुसता अभ्यास नाही तर एकदम बारकावे, ॲक्युरेट, म्हणजे फारच ॲक्युरेसी. कुठलाही विषय असू द्या, दूध सांगण्याचा विषय असेल, शेतकऱ्याचा दुधाचा प्रश्न असेल तर त्याचा बारकाईने अभ्यास करायचा की दुधाला उत्पादकाला किती खर्च येतोय, गायीला किती खर्च येतोय, खुराकाला किती खर्च येतो, त्याचा खर्च त्या पुरुषाचा, स्त्रियाचा आणि मदत करणारे, म्हणजे असं सगळं कॅल्क्युलेशन करून मग दुधाला किती भाव मिळायला पाहिजे याचं एकदम शास्त्रोक्त पद्धतीने विधानसभेत ते मांडायचे. हे उदाहरण दिलं. कुठल्याही विषयाचा अभ्यास, अर्थ बजेटवर सुद्धा इतकं त्यांचं भाषण इतकं ॲक्युरेट होतं की इतक्या विषयाला खरं तर प्रत्येक विषयाला न्याय देणार असायचं. एखादा तो विषय असा की ते बजेटचे भाषण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अभिनंदनाची चिठ्ठी त्यांना खरं तर पाठवली. भारतीय युद्धशास्त्रातील रणगाडा हे युद्धशास्त्र लक्षात घेतलं गेलं. यातले जे बदल आहेत, या बदलांचा जर अभ्यास जगामध्ये कोणाला करायचा असेल तर या टँक म्युझियम मध्ये आलं पाहिजे. त्या अल्पसंख्याक आयोगाच्या चेअरपर्सन होत्या आणि त्यांना, आता मला फारसं काय इंग्रजी इतिहास असतो आपल्या मराठी माध्यमामध्ये चालतो, थोडकं मोठं आपलं सांगितलं, पण त्यांनी एक मला दुभाषी दिलेला होता. ते म्हणे तू मराठीत बिंदास बोलतो, जसं जगाला सांगतो तसं याला मी सांग. बरोबर इंग्लिश मधून काय करील, मराठीतून इंग्लिश मध्ये करील. तो इतक्या प्रभावित झाल्या की शेवटी जाताना माझ्याकडे डायरी, त्यामध्ये शेरा नोंदवलेला होता त्याने. आता मी मला सांगितला गेला, म्हणजे त्या रणगाड्याचा अभ्यास करत असताना ज्याला कोणाला करायचा आहे त्यातले बदल कसे झाले 1920 पासून तर सेकंड वर्ल्ड वॉर पर्यंत, आणि एक प्रतिकृती आहे तेजस फायटर एरोप्लेनची, ते मी गेला ते टँक म्युझियमला ते पाहायला मिळते. आणि अर्जुन नावाचा रणगाडा आहे जो ऑटोमॅटिक आहे, त्याच्या प्रतिकृती आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर पश्चिम बंगालमधल्या त्या प्रभावित झाल्या. आपण हा वारसा आपण ओढून सांगितला गेला जगाला, तर मला काय वाटतं की इथे पर्यटन वाढू शकतं, पुढे होऊ शकतं. ही वारसा स्थळ जगापर्यंत गेली पाहिजेत, समाजाला कळली पाहिजेत. ही तळमळ मनापासून आहे. तर ते पर्यटन स्थळ किंवा वारसा स्थळ आपल्याला सांगता येतं की जे सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे किंवा आपल्याला पाहता येतं. अशी अनेक पर्यटन स्थळ, या वॉटर पार्क असेल, आपल्याकडं आनंदवन नावाचा एक वॉटर पार्क झालेला आहे बघा. आनंदवन आपल्या सोलापूर रोडला झालेला आहे. बलदोटा वगैरे ती कंपनी आहे त्याच्यामध्ये. हा, तर ते अप्रतिम वॉटर पार्क आहे. ते बऱ्याच गोष्टी आहेत तिथे बाकीच्या, ते सुद्धा या जिल्ह्याच्या वारसा स्थळामध्ये किंवा अलीकडच्या पर्यटन स्थळामध्ये, सांस्कृतिक पर्यटन स्थळामध्ये याची देखल घ्यावी लागेल. माझ्या मुलीचं लग्न होतं आणि त्यावेळेस मला पत्रिका द्यायला यायचं होतं. तर ते म्हणले या म्हणले घरी. मी घरी त्या म्हणले, रात्रीची वेळ ते 8:30-9 वाजले होते. मी माझा मुलगा आलो तर ते म्हणले वर आहे त्या म्हणले रूममध्ये. वर गेलो आम्ही, नंतर कुठला तरी एक विषय निघाला आणि आमचा एवढा एकमेकाचा आवाज वाढला तर ते माझा मुलगा अस्वस्थ झाला. ते म्हणलं, म्हणजे त्यांनी बघितलं की काय म्हणलं, पत्रिका द्यायला आले तर भांडायला आले तिथे. राजूच्या लक्षात आलं ते.
आणि ते म्हणले तू टेन्शन घेऊ नको म्हणलं, आमचा काका पुतण्याचं आमचं रिलेशन आहे, आम्ही असंच भांडत असतो म्हणले, पण आमच्या मनात काय नसतं कोणाच्या. आणि त्याचं म्हणजे परफेक्शन खूप होतं कुठल्याही कामात. एखादं डोक्यात घेतलं काम, ते बांबुरीतारीच्या वेळेस बघितलं मी, थोडंसं अडचण होतं, ते काही लोक अडचणी आणत होत्या. त्यांनी फक्त एक CMला बोलले, CM बरोबर मीटिंग लावली आणि CM म्हणले की यार जमिनी मिळत नाही तर आम्ही कसं काम करायचं. ते म्हणले कलेक्टर तुम्ही, सरकार तुमचंच आहे म्हणले, कलेक्टर तुमचंच आहे, जमीन कोणी घ्यायची म्हणले, ॲक्वायर कोणी करायची, कलेक्टरने करायची. कलेक्टरला एक फोन लावला यांनी, कलेक्टरला CMने, आणि आम्ही तिथनं अकोलकर होते माझ्याबरोबर, आम्ही तिथनं नगरला रात्री आलो आणि बघतो तर पहिल्यांदा कलेक्टरचं पत्र 10 वाजता मीटिंग ठेवली बांबुरीतारीची, आणि दांगट कलेक्टर होते. त्यांनी इतकं टाईट प्रोग्राम करून घेतला त्याचा की सगळ्यात शेवटी सुरू झालेला प्रोजेक्ट लँड ॲक्विजिशनला सगळ्यात पुढे गेला. यावेळी माजी नगरसेवक संजय गाडे, अक्षय नागवडे, विजय बेरड, नितीन पवार, ॲडव्होकेट सुभाष भोर, ॲडव्होकेट विवेक नाईक, ॲडव्होकेट रावसाहेब बर्डे, भीमराज रहाणे, बबनराव खिलारी, म्हातारदेव खाडे, महादेव अकोलकर, साहेबराव नागरगोजे, रामराजे भोसले, रेवणनाथ भापकर, GM शेख, डॉक्टर अतुल चोरपगार, महादेव राजळे, डॉक्टर भगत यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.